मराठ्यांनो आणि मराठ्यांच्या विरोधकांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्केवारी आहे मराठा समाजाची आणि लोकसंख्या किती आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला माहिती आहे का? नाही तर मग मराठा समाजाने आणि सोबतच मराठा समाजाच्या विरोधकांनी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं आवश्यक आहे, कारण मराठा समाजाची कोणत्या जिल्ह्यात किती ताकद आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहित होणार आहे। आणि टक्केवारीच्या बाबतीत आणि लोकसंख्येच्या बाबतीत कोणता जिल्हा पहिला क्रमांक पटकावतोय याची तुम्हाला कमेंट करायची आहे। पहिल्या 10 कमेंट आपण आपल्या चॅनलवरती पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। चला तर सुरुवात करूया आणि जाणून घेऊया मराठा समाजाची कोणत्या जिल्ह्यात किती टक्केवारी आहे आणि किती लोकसंख्या आहे। नंदुरबार जिल्हा, मराठा समाजाची टक्केवारी सर्वात कमी आहे, 6.74% मराठा समाज या जिल्ह्यामध्ये आहे। लोकसंख्येच्या आधारावर जवळपास 1,37,600 एवढी लोकसंख्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मराठा समाजाची आहे। गडचिरोलीमध्ये अंदाजे 7.39% मराठा समाज आहे। मराठा समाजाची लोकसंख्या या जिल्ह्यामध्ये जवळपास 98,400 इतकी आहे। त्यानंतर चंद्रपूरमध्ये जवळपास 9.39% मराठा समाज येतो, 2,47,800 एवढी लोकसंख्या चंद्रपूरमध्ये अंदाजे मराठा समाजाची आहे अशी शक्यता वर्तवली जाते। त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये 17.71% मराठा समाज आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत जर बघायचं झालं तर 2,44,500 एवढी लोकसंख्या मराठा समाजाची या जिल्ह्यामध्ये आहे। गोंदियामध्ये किती आहे तर 13.57% एवढा मराठा समाज टक्केवारीच्या बाबतीत गोंदियामध्ये आहे आणि लोकसंख्येच्या आधारावर जर सांगायचं झालं तर 2,12,500 एवढी लोकसंख्या मराठा समाजाची गोंदिया जिल्ह्यामध्ये येते। नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 15.2% मराठा समाज आहे आणि 7,82,600 मराठे नागपूरमध्ये येतात। सर्वसमावेशक असा गडकरींचा हा जिल्हा आहे, गडकरींचा बालेकिल्ला आहे। नागपूरमध्ये तसं आपण बघितलं तर दलित, मुस्लिम, माळी, मराठा, बौद्ध, वंजारी आणि इतरही जातींनी भरलेला हा जिल्हा आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये किती टक्केवारी आहे मराठा समाजाची तर 17.19% अंदाजे मराठा समाजाची या ठिकाणी टक्केवारी आहे आणि लोकसंख्या सांगायची झाली तर 4,65,400 एवढा लोकसंख्येच्या बाबतीत मराठा समाज धुळे जिल्ह्यामध्ये आहे। वर्ध्यामध्ये जवळपास 18.5% मराठा समाज आहे आणि लोकसंख्या जवळपास 2,59,000 एवढी वर्ध्यामध्ये येते। अमरावती जिल्ह्यात टक्केवारी सांगायची झाली मराठा समाजाची तर 19.2% आणि लोकसंख्या जर सांगायची झाली तर 6,30,900 एवढी लोकसंख्या अमरावतीमध्ये मराठा समाजाची आहे। जालना जिल्ह्यामध्ये 20% मराठा समाज आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत त्याची आकडेवारी जाते 4,27,500 एवढी अंदाजे। अकोल्यामध्ये किती आहे मराठा समाज तर जवळपास 21.78% एवढा अंदाजे मराठा समाजाची टक्केवारी अकोला समाजामध्ये आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत 4,20,000 एवढा तो आकडा असेल अशी शक्यता वर्तवली जाते, असा अंदाज वर्तवला जातो। परभणीमध्ये जवळपास 22.4% मराठा समाज आहे आणि 7,28,300 एवढी लोकसंख्या आकडेवारीनुसार परभणीमध्ये मराठ्यांची असेल अशी शक्यता, असा अंदाज जो आहे तो वर्तवला जातो। त्यानंतर नांदेडमध्ये 23.3% एवढा मराठा समाज आहे। लोकसंख्येच्या बाबतीत जर आकडेवारी सांगायची झाली तर 8,30,000 एवढी ती आकडेवारी जाते। बीडमध्ये 23.5% एवढी मराठा समाजाची टक्केवारी आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये 6,30,000 अशी ती आकडेवारी अंदाजे वर्तवली जाते। बुलढाण्यामध्ये किती टक्के आहे मराठा समाज तर 24.6% मराठा समाज बुलढाण्यामध्ये येतो आणि आकडेवारी जर सांगायची झाली तर 7,05,900 अशी लोकसंख्या मराठा समाजाची बुलढाण्यामध्ये असेल असा अंदाजित एक आकडा आहे। संभाजीनगरमध्ये 27.1% मराठा समाज येतो, 11,09,000 एवढी लोकसंख्या मराठा समाजाची संभाजीनगरमध्ये असेल अंदाजी अशी शक्यता वर्तवली जाते। वाशिम जिल्ह्यामध्ये किती टक्केवारी आहे मराठा समाजाची तर 27.72% मराठा वाशिममध्ये आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये हा आकडा जवळपास 3,57,700 इतका जातो। यवतमाळमध्ये किती आहे मराठा समाजाची टक्केवारी तर 23.8% आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये किती आहे मराठा समाज यवतमाळमध्ये तर 7,54,700 एवढी लोकसंख्या यवतमाळमध्ये मराठा समाजाची असेल असा एक अंदाजित आकडा आहे। जळगावमध्ये जवळपास 28.66% मराठा समाज येतो, 15,09,000 एवढी लोकसंख्या जळगावमध्ये मराठा समाजाची आहे असा एक अंदाजित आकडा आहे। नाशिकमध्ये किती आहे मराठा समाजाची टक्केवारी तर 32.15% मराठा समाज नाशिकमध्ये आहे, 21,97,800 एवढी लोकसंख्या वर्तवली जाते। ठाण्यामध्ये ही आकडेवारी 33.97% आहे आणि लोकसंख्या जर सांगायची झाली तर 30,14,000 एवढी ठाण्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या आहे।
पालघर जिल्ह्यामध्ये किती आहे मराठा समाज तर 35.46% आणि लोकसंख्या किती आहे पालघरमध्ये मराठा समाजाची तर 11,52,400 असा अंदाजित आकडा आहे। लातूरमध्ये 36.2% मराठा समाज आहे आणि लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार 9,68,800 एवढा मराठा समाज लातूरमध्ये असेल अशी एक अंदाजित आकडेवारी आहे। त्यानंतर हिंगोलीमध्ये किती आहे मराठा समाज तर 37.1% मराठा समाज हिंगोलीमध्ये आहे असं सांगितलं जातं आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर 4,74,200 एवढी लोकसंख्या हिंगोलीमध्ये मराठा समाजाची असावी। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मराठा समाजाची टक्केवारी आहे जवळपास 38.9% आणि लोकसंख्येच्या बाबतीत सांगायचं झालं तर 8,49,300 एवढी लोकसंख्या रत्नागिरीमध्ये मराठा समाजाची आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 39.97% मराठा समाज आहे आणि लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार ही आकडेवारी जाते 19,55,700 एवढी। धाराशिव जिल्ह्यामध्ये 40.9% मराठा समाज आहे, बऱ्यापैकी मराठा समाज धाराशिवमध्ये आहे, 7,27,000 अशी त्यांची आकडेवारी आहे। सिंधुदुर्गमध्ये अंदाजे 42.6% मराठा समाज आहे, लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार 4,73,200 एवढी आकडेवारी सिंधुदुर्गमध्ये मराठा समाजाची असेल असा एक अंदाजित आकडा आहे। पुण्यामध्ये किती आहे मराठा समाज तर 46.39% मराठा समाज पुण्यामध्ये आहे, 48,63,200 एवढी लोकसंख्या मराठा समाजाची पुण्यात असेल असा एक अंदाजित आकडा वर्तवला जातो। अहमदनगरमध्ये जवळपास 49.62% मराठा समाज आहे, लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार 25,48,000 एवढा तो आकडा जातो। सांगलीमध्ये अंदाजे 52.34% मराठा समाज आहे, लोकसंख्या जर सांगायची झाली तर ती 15,98,200 एवढी। रायगडमध्ये जवळपास 55.17% मराठा समाज आहे असा एक अंदाजित आकडा आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत सांगायचं झालं तर 16,56,200 एवढी ती आकडेवारी जाते। कोल्हापूरमध्ये 59.86% मराठा समाज आहे, लोकसंख्या आहे 25,56,000। साताऱ्यामध्ये सर्वाधिक मराठा समाजाची टक्केवारी आहे ती म्हणजे 60%, 60.07% आणि लोकसंख्येच्या बाबतीत 21,15,000 एवढी लोकसंख्येची आहे ती मराठा समाजाची त्या ठिकाणी आहे ओव्हरऑल सातारा जिल्ह्याच्या लोकसंख्येपैकी। मुंबई शहरामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या आहे 8,69,900 आणि मुंबई उपनगरमध्ये मराठा समाजाची लोकसंख्या आहे 35,34,000 एवढी। तर आता टक्केवारी तर आपण बघितली की सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मराठा समाज आहे, पण लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मराठा समाज आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। पहिल्या 10 कमेंट आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या आपण डिस्प्ले करूया, त्यामुळं 1 नंबरवर कोणता जिल्हा आहे लोकसंख्येच्या बाबतीत आणि टक्केवारीच्या बाबतीत ते तुम्हाला कमेंट करायचं आहे। व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।